परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने माहीत असायला हवे असे 5 मिनिटाचे ब्रेन ऑन रिच्युअल. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली आणि आज आपण बघूया की परीक्षेच्या आधीची ही 5 मिनिटं आणि त्याची ही एक्सरसाइज, त्याचा हा सराव किती महत्वाचा आहे. तुम्हाला चांगले मार्क मिळवून देण्यामध्ये तो कसा मदत करेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता ही पहिली 5 मिनिटं का महत्वाची आहेत बरं? कारण की त्याच्यामध्ये आपला ब्रेन पॅनिक मोडमध्ये जाणार की तो क्लॅरिटीमध्ये असणार, शांत असणार, हे ते ठरवतं. गेल्या अनेक वर्षात विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा मी काम करत होते तेव्हा एक गोष्ट मला लक्षात आली की परीक्षेत शांतपणे विचार करणारे विद्यार्थी नेहमी खूप हुशार असतात असं काहीही नाही. असे विद्यार्थी असतात जे शांतपणे पेपर लिहू शकतात कारण की त्यांचा ब्रेन एक शांत असतो किंवा नर्वस सिस्टम स्टेबल आपण त्याला म्हणतो. तर आज आपण हे एक एक्सरसाइज म्हणूया, रिच्युअल म्हणूया शिकणार आहोत, जो तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सुद्धा जाण्याच्या आधी वापरू शकता. त्याला मी ब्रेन ऑन बटन असं नाव दिलंय. का? कारण की याच्यामुळे ब्रेन ऑनलाईन येतो. आपण आता परीक्षेला बसत आहोत किंवा आपल्या हातात प्रश्नपत्रिका आलेली आहे, आपल्याला आन्सर्स लिहायचे, तर आपला मेंदू ऑनलाईन येणं खूप महत्वाचं आहे. आणि हे कुठलंही मोटिवेशन नाहीये, हे निव्वळ न्यूरो सायन्स आहे. आणि जसं आपण मेंदूला ट्रेन करतो त्या पद्धतीने मेंदू आपला रिस्पॉन्स देऊ शकतो. तर आता नेहमीचा एक म्हणजे अनुभव कसा असतो विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जाताना आलेला, की मेंदू ब्लँक होतो. जे काही अभ्यास केलेलं असतं ते आदल्या दिवशीपर्यंत आठवत असतं किंवा घरी अभ्यास करतो तेव्हा आठवत असतं, पण एक्झामचा पेपर जेव्हा हातात येतो त्यावेळी ते आठवत नाही. आता ही तुमची चूक नाही. कसं बरं? तर तुमचा मेंदू जो आहे तो प्रोटेक्शन मोडमध्ये जातो. तर तो मेंदू काही धोका देत नसतो, तो आपल्याला प्रोटेक्ट करत असतो. जेव्हा प्रेशर वाढतो तेव्हा मेंदूमधली एक अलार्म सिस्टीम सक्रिय होते. हृदयाची धडधड वाढते, श्वास जलद होतो, स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, हे आपण अनुभवलंही असेल. आणि हे सगळ्यांनाच होतं. आणि त्यावेळी काय होतं ना, मेंदू मेमरी पासून एनर्जी काढून घेतो आणि तो सर्व्हायव्हल कडे जातो, की काहीतरी खूप डेंजर आहे आणि मला वाचवायचं आहे, मला ह्या परिस्थितीमध्ये काम करत राहायचंय किंवा स्वतःला सर्व्हाइव्ह मध्ये ठेवायचंय. मग सर्व्हायव्हल मोड मध्ये गेल्यामुळे मेमरीतून लक्ष निघून जातं आणि त्यामुळे काल रात्री केलेली उत्तर अचानक आठवत नाही, तसं होतं. पण इथे खूप दिलासादायक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मेंदूला सेफ्टीचा सिग्नल देता तेव्हा थिंकिंग परत सुरू होतं. आणि यासाठी 5 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत. बघूया हे ब्रेन ऑन बटन रिच्युअल काय आहे किंवा एक्सरसाइज काय. आता क्वेश्चन पेपर जेव्हा हातात येतो तो पाहण्यापूर्वी एक ओळ लक्षात ठेवा. ही पाहिजे तर तुम्ही पाठ करून घ्या, प्रॅक्टिस करा, जे काय करायचं ते करा, पण ही एक ओळ लक्षात ठेवायची की प्रेस युअर ब्रेन ऑन बटन, स्लो युअर ब्रेथ, feet grounded, and tell yourself one question at a time. मी माझा ब्रेन ऑन करतोय, त्याचं बटन, श्वास हळूवार करतोय, मी जमिनीला पाय कसे टच होतात ते जाणून घेतोय आणि एका वेळेला एकाच प्रश्नाचं उत्तर देतो. तर आपण हे स्टेप बाय स्टेप बघूया. आजच तुम्ही याचा सराव करून ठेवा, म्हणजे परीक्षेत तुमचा मेंदू याला लगेच ओळखेल. आता ब्रेन ऑन बटन मध्ये या स्टेप्स आहेत, याही खूप महत्वाच्या आहेत. हवं तर त्या तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा ऍज अ रिमाइंडर. ब्रीथ, राउंड, फोकस, रिकॉल, स्टेडी. ब्रीथ, राउंड, फोकस, रिकॉल अँड स्टेडी. बघूयात ह्या स्टेप्स काय काय आहेत. स्लो ब्रेथ. काय करायचं? लक्ष पूर्ण ब्रीदिंग कडे आणायचं. हळुवारपणे नाकाने 4 सेकंद श्वास घ्यायचा आणि 6 सेकंद हळूहळू हळू सोडायचा. हे
5 वेळा करायचं. आणि हे केव्हा करू शकता? एक्झाम हॉलच्या जाण्याच्या आधी किंवा प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर. आता हे का काम करतं? लांब श्वास सोडल्याने शरीरातली कामिंग सिस्टीम सक्रिय होते आणि मेंदूला संदेश जातो, धोका नाही, तू विचार करू शकतेस. ठीक आहे? तर मेंदूला तो एक सिग्नल जाणं महत्वाचं आहे की एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज सेफ. त्यामुळे मनातल्या मनात म्हणायचं, माझं शरीर शांत होतंय. माझा मेंदू स्पष्ट विचार करत आहे. ज्यावेळी तुम्ही हे ब्रीदिंग करत असता, त्यावेळी सुद्धा तुम्ही हे म्हणू शकता. आता ही झाली स्टेप 1. ब्रीदिंगची झाली. 4 आणि 6 सेकंदाचं तुम्ही केलं आणि पूर्ण लक्ष ब्रीदिंगवर आणलं आणि स्वतःच्या मनामध्ये हे वाक्य म्हटलं. माझं शरीर शांत आहे, माझा मेंदू स्पष्ट विचार करत आहे. आता स्टेप 2. ग्राउंड युअर बॉडी. तुमचे पाय जमिनीला टेकलेले जाणवा. हलकच अंगठा आणि बोटं एकमेकांवर दाबा आणि खांदे फिरवा. पायाला जो जमिनीचा सपोर्ट मिळतो, तो सुद्धा स्वतःला सांगा की जमीन मला सपोर्ट करते, माझी चेअर मला सपोर्ट करते. आणि तो पायांचा स्पर्श जमिनीला झालेला, तो फील करा. मी चप्पल घातलेली असेल तर काढता येणार असेल तर ती काढा आणि जमिनीचा स्पर्श पायाला होणारा तो फील करा. त्याला ग्राउंडिंग, फीट ग्राउंडिंग. आता हे काम का करतं? एन्झायटी आपल्याला फ्युचरमध्ये घेऊन जाते की जर मी विसरलो तर, पेपर कठीण आला तर. ग्राउंडिंग तुमचा मेंदू तुम्हाला प्रेझेंट स्टेटमध्ये घेऊन येतं, वर्तमानामध्ये घेऊन येतं. तिथं परफॉर्मन्स ऍक्च्युली घडतोय, कारण तुमचं पेपर लिहिणं हे प्रेझेंटमध्ये घडतंय. मनातल्या मनात म्हणा की इथं मी आहे, या क्षणी मी प्रेझेंट आहे, मी स्थिर आहे आणि मी तयार आहे. मनातल्या मनात म्हणायचं, मी इथं आहे, मी स्थिर आहे आणि मी तयार आहे. तर पहिली ब्रेथ झाली. दुसरं, फीट ऑन द ग्राउंड आणि हे वाक्य, आय एम रेडी, आय एम हिअर, आय एम स्टडी अँड हिअर आय एम. ठीक आहे. स्टेप 3. फोकस द माइंड. संपूर्ण पेपरचा विचार करू नका. मेंदूला एक साधी दिशा द्या. एका वेळी एक प्रश्न. हे का काम करतं? जेव्हा काम छोट्या भागांमध्ये विभागले जातात, तेव्हा पॅनिक कमी होतो. मेंदूला सिग्नल मिळतो की मला छोटंसं हे एवढंच काम करायचं आणि पॅनिक होत नाही. त्यामुळे थॉट अँकरिंग तुम्ही काय करायचं स्वतःमध्ये, मी एक प्रश्न सोडवेन, त्याकडे पूर्ण लक्ष देईन, मग पुढचा प्रश्न. 1 क्वेश्चन ऍट अ टाइम. स्टेप नंबर 4. प्राईम युअर मेमरी. तुम्ही चांगलं रिव्हिजन केलेलं जे काही तुम्हाला आठवत असेल, स्पेशली 3 टॉपिक्स, ते आठवायचा प्रयत्न करा. पटकन आठवायची की हा, ही 3 मी चांगल्या पद्धतीने रिवाइज केलेली आहे. आणि जर ते तसं होत नसेल तर त्याची सवय लावा की 3 टॉपिक्स रिव्हिजनचा जेव्हा तुम्ही हा स्टेप 4 मध्ये याल, त्यावेळी तुम्हाला ही 3 टॉपिक्स पटकन आठवायला पाहिजे. कारण की आपल्या मेंदूला आपल्याला मेमरी मोडमध्ये न्यायचं आणि परत आणायचं प्रेझेंटमध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही चांगले रिवाइज केलेले 3 टॉपिक्स पटकन आठवा. स्वतःची परीक्षा घेऊ नका, फक्त आठवायचे की हे टॉपिकची नावं आहेत, मी अभ्यास केलेला आहे. हे स्वतःला रिमाइंडर जाणं खूप महत्वाचं आहे. स्वतःशी हा सेल्फ टॉक होणं महत्वाचं आहे की मी अभ्यास केला आहे. आता बघूया हे का काम करतं. याच्यामुळे मेंदू फिअर मोड मधून मेमरी मोड मध्ये शिफ्ट होतो. मनातल्या मनात काय म्हणायचंय, माझी मेमरी माझ्यासोबत आहे. माझी मेमरी माझ्यासोबत आहे. त्यामुळे स्वतःच्या सेल्फ डाऊट मधून तुम्ही स्वतःला सेल्फ ट्रस्ट मोडमध्ये पण घेऊन येता. स्टेप 5 काय बरं? स्टडी द इमोशन. आता शांतपणे म्हणा, घाबरणं नैसर्गिक आहे, तरीही मीही चांगले परफॉर्म करू शकतो. घाबरणं नैसर्गिक असलं तरी मी चांगले परफॉर्म करू शकतो. झिरो अँझायटी लागते असं नाहीये.
एन्झायटी तर होणार, टेन्शन येणार, त्याला कूल टेन्शन म्हणतात. कूल टेन्शन किंवा जी गरजेची एन्झायटी आहे त्याच्यामुळेच तुमचा फोकस येतो. तुम्हाला ती सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टमचं तेवढं काम करणं आवश्यक आहे, सो दॅट तुम्ही त्यावेळी तेवढ्या स्पीडने पेपर आठवू शकाल. त्या फोकसने ती उत्तरं लिहू शकाल. तर ते कूल टेन्शन तर आवश्यक आहे. पण त्या टेन्शनने तुमचा कंट्रोल घेता कामा नये किंवा अँक्झायटीने तुमचा कंट्रोल घेता कामा नये, हे महत्वाचं आहे. तर जेव्हा तुम्ही फीलिंगशी फाईट करणं थांबवता, की नाही मला अँक्झायटी फीलच नाही करायची आहे, मला फिअर फीलच नाही करायचं, मला टेन्शन फीलच नाही करायचं. जेव्हा आपण तो अट्टहास सोडतो, त्यावेळी त्याच्यावरचा कंट्रोल तुम्ही सोडता आणि तुमचा मेंदू शांत होतो. त्यामुळे स्वीकारायचं, की ठीक आहे थोडी अँक्झायटी तर होणार मला आणि मी स्वतःच्या माइंडला प्रेझेंट स्टेटमध्ये आणतो. एक पटकन 10 सेकंड व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवा याच्यामध्ये. पॉज, ब्रीथ स्लो, ब्रेन ऑन. वन क्वेश्चन ॲट अ टाइम. पॉज, ब्रीथ स्लो, ब्रेन ऑन. वन क्वेश्चन ॲट अ टाइम. सिम्पल, क्लिअर आणि पॉवरफुल. प्रत्येक परीक्षेपूर्वी हे मनामध्ये सतत सतत रिपीट करा. याला तुमचा मेंटल रिफ्लेक्स बनवा. म्हणजे इतक्या शांत आणि अँकर्ड आणि फोकस्ड वेने जेव्हा तुम्ही पेपर लिहाल, तुम्हाला तुमचं लॉजिकल ब्रेन मेन म्हणजे ऍक्टिव्ह होईल आणि त्यामुळे लॉजिक लावून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्तरं जे अभ्यास केले त्याचं इंटिग्रेशन करून सुद्धा तुम्ही उत्तरं लिहू शकाल. कारण कधी कधी प्रश्न चॅलेंजिंग येतात, एकदमच पुस्तकात दिले तसे येणार नाही. मग तिथे आपली हुशारी किंवा इंटिग्रेशन, स्पेशली एमसीक्यू सारख्या क्वेश्चन्स मध्ये, बरोबर, तर तिथे आपल्याला आपला लॉजिकल ब्रेन वापरायला लागतो, नॉलेज वेगवेगळ्या पद्धतीने अप्लाय करून बघायला लागतं आणि मग उत्तर लिहायला लागतं. तर अशा वेळी असा स्थिर मेंदू खूप महत्वाचं काम करतो. त्यामुळे या ब्रेन ऑन बटन टेक्निकला तुमचं मेंटल रिफ्लेक्स बनवा. आता प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवावी अशी एक गोष्ट कुठली आहे, की तुमची परीक्षा तुमची वर्थ ठरवत नाही. ती फक्त त्या दिवशीची तुमची प्रिपेरेशन मोजते. कोणताही क्वेश्चन पेपर तुमचा इंटेलिजन्स किंवा तुमचे फ्युचर किंवा तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात, तुम्ही कोण बनत आहात, हे ठरवू शकत नाही. त्यामुळे एक्झाम तुमची वर्थ ठरवू शकत नाही. तुमचं काम परीक्षेमध्ये परफेक्शन नाहीये. तुमचं काम परीक्षेमध्ये प्रेझेन्स आहे, की त्या क्षणी, त्यावेळी उत्तर लिहिताना पूर्णपणे प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. जेव्हा मेंदू स्टेडी असतो, तेव्हा नॉलेज सहज उपलब्ध होतं. तुमच्या मेंदूमध्ये ते ऑलरेडी नॉलेज आहे. ते आठवणं, त्यासाठी त्या मेंदूचं स्थिर राहणं हे खूप गरजेचं आहे. तर आपल्याला यातून काय शिकायचं बरं? फायनल टेकअवे, की मेंदूची शांतता, काम किंवा पीस हा काही जन्मतः मिळणारा गुण नाहीये. हे एक स्किल आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. आणि जे विद्यार्थी त्यांच्या मेंदूला रेग्युलेट करायला शिकतात, त्या काम होण्याचं किंवा फोकस्ड होण्याचं ट्रेनिंग द्यायला शिकतात, ते फक्त परीक्षेतच नाही तर इंटरव्ह्यूज मध्ये, प्रेशरच्या क्षणी, कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करताना, आयुष्याच्या कुठल्याही मोठमोठ्या किंवा कठीण निर्णयांमध्ये सुद्धा अधिक स्पष्टपणे उभे राहू शकतात. त्यांची रेझिलियन्स पॉवर, मेंटल रेझिलियन्स ज्याला म्हणतो, ती सुद्धा खूप चांगली असते. म्हणून पुढच्या परीक्षेपूर्वी पॉज घ्या, प्रेस युअर ब्रेन ऑन बटन अँड प्रिपेअर, आणि तुमच्या प्रिपेरेशनला बोलू द्या. प्रिपेअर मनापासून करा, 100% एफर्ट टाकून करा आणि ते प्रिपेरेशन तुमच्या एक्झाम मध्ये लिहिण्याच्या स्वरूपामध्ये रिप्रोड्यूस दॅट लर्न्ड थिंग्स हे यायला हवं. तर लिहिणारा मेंदू स्टेडी ठेवायला शिका. मी तुम्हाला क्लॅरिटी, काम आणि तुमचा क्वाइट कॉन्फिडन्स यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि व्हिडिओ संपण्यापूर्वी एक गोष्ट सांगते, की ब्रेन ऑन बटन रिचर्स एक छोटंसं PDF तयार केलंय, जेणेकरून तुम्ही तुमच्या समोर
प्रिंट आउट करून लावू शकता किंवा फोनमध्ये ठेवू शकता ऍज अ स्क्रीन वॉलपेपर म्हणून. जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही त्याला पाहू शकता आणि सतत 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 तुमच्या मेंदूला रिफ्लेक्स मिळवण्यासाठी त्याचं रिव्हिजन करणं आवश्यक आहे. सोपे टेक्निक्स आहेत, पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो. पॉज, ब्रीथ, ब्रेन बटन ऑन, वन क्वेश्चन. तर जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सेंड मी असं टाईप करा आणि आमची टीम तुम्हाला ते सेंड करेल. जेणेकरून महत्वाच्या क्षणी तुमचा मेंदू स्टेडी ठेवण्यासाठी हा छोटासा टूल नेहमी तुमच्यासोबत असेल.